नमस्कार, आपलं सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत आहे। मी सुचेंद्र देशमुख। आज आपल्याला यूपीएससी मध्ये विचारलेला एक प्रश्न पाहायचा आहे। प्रश्न आहे नाटो संदर्भामधील। प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर ते पाहूयात आपण। नाटोचा विस्तार आणि बळकटीकरण आणि एक मजबूत यूएस युरोप धोरणात्मक भागीदारी भारतात चांगले कार्य करते। नाटोचा विस्तार ओके आणि बळकटीकरण जे आहे आणि एक मजबूत यूएस युरोप धोरणात्मक भागीदारी भारतात चांगले कार्य करते। म्हणजे याच्यामध्ये दोन ऍस्पेक्ट विचारलेले आहेत आपल्याला। या विधानाबद्दल तुमचे मत काय आहे? तुमच्या उत्तराचे समर्थन करण्यासाठी कारणे आणि उदाहरणे जे आहेत आपल्याला आपल्या उत्तरामध्ये द्यायचे आहेत। आता या आन्सर लिहिताना आपण पहिले इंट्रोडक्शन बघूयात। इंट्रोडक्शन मध्ये काय येईल तर आपण इथे मेन्शन करू शकतो की वाढत्या मल्टीपोलर जगात म्हणजे जे मल्टीपोलर वर्ल्ड आहे त्यामध्ये भारत एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास येत आहे। स्थिरता आणि प्रभावासाठी केंद्रबिंदू म्हणून तो भारत जो आहे तो काम करत आहे। त्यासोबतच नाटो म्हणजे काय आपल्याला हे सुद्धा ते मेन्शन करायचं आहे। ते नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन याचा विस्तार आणि बळकटीकरण आणि युनायटेड स्टेट आणि युरोप यांच्यातील मजबूत धोरणात्मक भागीदारी भारताच्या परराष्ट्र धोरण आणि धोरणात्मक हितसंबंधावरती याचा जे आहे ते महत्वपूर्ण परिणाम होतो। ओके, हे आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे तर आपल्या इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं आहे। आता आपण आपल्या जेव्हा मेन बॉडीकडे जातो तर मेन बॉडीमध्ये आपल्याला फर्स्ट पॉइंट बघायचा आहे की नाटोचा विस्तार आणि बळकटीकरण भारतासाठी चांगले काम करत आहे। मग याच्यामध्ये आपण काय पॉइंट मेन्शन करू शकतो? यामध्ये आपण मेन्शन फर्स्ट करू शकतो। फर्स्ट जो पॉइंट आहे काय, नाटोचा विस्तार आणि बळकटीकरण भारतासाठी कसे चांगले काम करत आहे। आणि सेकंड मध्ये आपल्याला पाहायचं आहे की मजबूत यूएस युरोप धोरणात्मक भागीदारी भारतात चांगली कार्य कशी करत आहे। हे आपल्याला सेकंड पॉइंट मध्ये पाहायचं आहे। फर्स्ट मध्ये बघायचं आहे की बळकटीकरण कसे चांगले काम करत आहे। याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आपण मेन्शन करू शकतो की लोकशाही आणि स्थैर्याचा प्रचार। ओके, लोकशाही बद्दल आपण लिहू शकतो लोकशाही आणि जे स्थैर्य आहे त्याचा प्रचार कशा पद्धतीने होत आहे। आपण इथे मेन्शन करू शकतो की लोकशाही, मानवी हक्क आणि कायद्याचे राज्य यासाठी नाटोची वचनबद्धता जी आहे ती भारताच्या लोकशाही शासन आणि मानवी हक्कांच्या तत्वांची सुसंगत आहे। आणि ती जी आहे ती सामाजिक जी मूल्य आहेत या सामाजिक मूल्यांना काय करते, बळकटी देते। ओके, हे आपण इथे मेन्शन करू शकतो। त्यासोबतच आपण नेक्स्ट सेकंड जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो की अफगाणिस्तान विरुद्ध प्रतिबंध। ओके, म्हणजे एक मजबूत नाटो राज्य संभाव्य आक्रमणाविरुद्ध प्रतिबंधक म्हणून काम करते, ज्याचा फायदा जो आहे तो थेट भारताला होतो। उदाहरण आपल्याला इथे द्यायचं झालं तर अफगाणिस्तान, चायना बद्दल आपण मेन्शन करू शकतो। त्यानंतर आपण सागरी सुरक्षेबद्दल इथे थर्ड पॉइंट मध्ये इथे लिहू शकतो सागरी सुरक्षा। याच्याबद्दल आपण असं सांगू शकतो की नाटोचा विस्तार जो आहे आणि बळकटीकरण जे आहे ते हिंद महासागरातील पाण्यातील चाचेगिरी, समुद्रामध्ये जी चाचेगिरी होती ती चाचेगिरी आणि बेकायदेशीर ज्या गोष्टी होतात त्यांना तोंड देण्यासाठी सहाय्य करून क्षेत्रामध्ये म्हणजे या जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सर्वांसाठी सुविधा आणि विकास हा कुठला प्रकल्प आहे तर सागर इनिशिएटिव्ह जो आहे तो या दृष्टीने भारताला जो आहे तो पूरक आहे। ओके, किंवा भारताच्या दृष्टीला सागर इनिशिएटिव्ह जो आहे तो पूरक आहे। आणि या सहकार्यामुळे जे आहे ते सागरी सुरक्षा जी आहे ते वाढते। ओके, जो सागर इनिशिएटिव्ह तो आपण इथे मांडू शकतो। त्यानंतर दहशतवादाचा बिमोड किंवा दहशतवाद विरोध। यामध्ये आपण असं मेन्शन करू शकतो की दहशतवाद विरोधी नाटोच्या भूमिकेमुळे भारतासोबत शांतता राखण्यासाठी आणि जे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद UNSC आहे याच्यामध्ये दहशतवादाविरोधामध्ये एक शक्ती म्हणून एक किंवा भारत जो आहे एक शक्ती किंवा एक सहकार्य त्यांच्यासोबत करू शकतो। जसे की गटांविरुद्ध UNSC चे समित्यांमध्ये सहकार्य जे दिसून येतं त्या पद्धतीने ते एक सहकार्य होऊ शकतं। त्यानंतर पॉवर बॅलन्स आपण म्हणू शकतो म्हणजे शक्ती संतुलन। आता शक्ती संतुलन कशा प्रकारे करू शकतो? एक स्थिर युरोप आणि अटलांटिक सुरक्षा
ओके, जे युरोप आणि अटलांटिक मध्ये जी सुरक्षा आहे ती अनुकूल जागतिक सुरक्षा वातावरणात योगदान देते. यामुळे प्रादेशिक संघर्षाचा धोका कमी होऊन त्याचा फायदा जो आहे तो अप्रत्यक्षरित्या भारताला होतो. सेकंड पॉइंट मध्ये आपण बघूयात की जी मजबूत US युरोप धोरणात्मक भागीदारी जी आहे ती भारतासाठी कशा प्रकारे चांगले कार्य करते. तर सर्वात प्रथम इथे आपल्याला चायना संदर्भामध्ये लिहू शकतो आपण, चीनचा मुकाबला करण्यासाठी, ओके, म्हणजे चायनाला काउंटर करणे किंवा चायनाचा मुकाबला करणे, याचा चायनाच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक शक्ती म्हणून चीनचा उदय जो आहे तो भारताच्या सामरिक हित संबंधावरती महत्वपूर्ण परिणाम करतो. मजबूत US युरोप जी भागीदारी आहे ती इंडो पॅसिफिक जे क्षेत्र आहे आणि त्या पलीकडे आपण म्हणू शकतो की चीनच्या ठाम कृतींचा प्रतिकार करण्यास ही भागीदारी ती मदत करू शकते आणि प्रादेशिक स्थिरतेला जी आहे ती हातभार लावू शकते. त्यासोबतच तंत्रज्ञान हस्तांतर, ओके, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. अमेरिका आणि युरोप हे दोन्ही देश लष्करी तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये म्हणजे जे इनोव्हेशन फील्ड आहे त्याच्यामध्ये आघाडीवरती आहेत आणि त्यांच्या दोघांच्या घनिष्ठ सहकार्यामुळे जे US युरोप यांचं घनिष्ठ सहकार्य आहे या सहकार्यामुळे भारताला प्रगत लष्करी तंत्रज्ञान हस्तांतरित करणे हे आहे ते सुलभ होऊ शकते. आपल्याला ते एक्झाम्पल द्यायचं झालं तर जेट इंजिनचं आपण देऊ शकतो की जेट इंजिन हस्तांतर आहे, हस्तांतरांसाठी भारत आणि अमेरिका करार जे झालेलं होतं त्याचं एक उदाहरण आपण इथे मांडू शकतो. त्यासोबतच थर्ड आपण सांगू शकतो की आर्थिक जे आहे, ओके, जी आर्थिक संधी म्हणतो. आता आर्थिक संधीमध्ये अमेरिका आणि युरोप मधील मजबूत भागीदारीमुळे भारताची व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी वाढू शकतात. उदाहरणार्थ आपण सांगू शकतो की EU भारत मुक्त व्यापार करारच्या ज्या वाटाघाटी आहेत ते आपण इथे मेन्शन करू शकतो. त्यानंतर भारताची मुत्सुद्देगिरी जी आहे ते इथे मेन्शन करू शकतो की जे युरोपीय संयुक्त राष्ट्र आहेत आणि G20 यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सक्रियपणे जे आहेत राष्ट्र सहभागी होतात. ओके, UN सिक्युरिटी काउन्सिल UNSC मध्ये कायमस्वरूपी जागेसाठी जो आहे तो भारताचा जो दावा आहे या दाव्यासाठी या राष्ट्रांचा काय आहे तर भारताला पाठिंबा आहे आणि यांची जी लॉबिंग आहे ते जागतिक मुत्सुद्देगिरीमध्ये भारताचे स्थान जे आहे ते लक्षणीयरित्या वाढू शकते. यासोबतच आपण इथे सुरक्षा आणि स्थिरता, ओके, सिक्युरिटी बद्दल बोलू शकतो की सिक्युरिटीमध्ये जे US युरोप सहकार्य आहे आणि त्यासोबतच जागतिक परिस्थिती जी आहे याच्यामध्ये एक अनुकूल वातावरण भारतासाठी तयार करू शकते, ज्यामुळे भारत जो आहे तो गुंतवणुकीसाठी एक आकर्षक म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी एक आकर्षक स्थान बनू शकते. यामुळे भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक वाढीला इथे मदत मिळू शकते. अशा पद्धतीने जे आहेत आपण दोन आपल्या आन्सरमध्ये जे पॉइंट्स आहेत तिथे मेन्शन करू शकतो. एक, नाटोचा विस्तार आणि बळकटीकरण भारतासाठी चांगले काम करत आहे आणि सेकंड जो आहे तो मजबूत US युरोप धोरणात्मक भागीदारी जी आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कशाची, US आणि युरोपची, हे भारतासाठी चांगले कार्य करते. या पद्धतीने आपण इथे मेन्शन केलेलं आहे. आता आपण निष्कर्षाकडे जाऊयात. निष्कर्षामध्ये आपण असं मांडू शकतो की हे जे विकसित होत असलेल्या जागतिक परिदृश्यात भारताची मुत्सद्दी कौशल्य जे आहेत आणि विविध आघाड्यांमध्ये समतोल साधण्याची क्षमता जी भारताची आहे ते इथे महत्वपूर्ण ठरेल. व्यवस्थे म्हणजे मल्टीपोलार वर्ल्ड जे आहे त्या व्यवस्थेमध्ये प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक समृद्धी सुनिश्चित करताना भारताने मजबूत नाटो आणि बलित US युरोप भागीदारीद्वारे सादर केलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये जे आहे ते लवचिक आणि अनुकूल राहणे जे आहे ते आवश्यक आहे, असं आपण आपल्या कन्क्लुजन मध्ये मांडू शकतो. अशा पद्धतीने आपण एक कन्क्लुजन करून व्यवस्थित हा जो नाटोचा प्रश्न बघितला तो कन्क्लूड करू शकतो. ओके, सिंपल आपण हा जो प्रश्न आहे तो दोन भागामध्ये विभागलेला होता आणि या दोन भागांची फोड करून जे आहे आपण इथे उत्तर लिहिण्याचा इथे प्रयत्न केलेला होता आणि कन्क्लुजनने आपण हा प्रश्न इथे संपवलेला आहे.
तुम्हाला हा आन्सर प्रश्न उत्तर कसं वाटलं मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण अशाच प्रश्न उत्तर किंवा क्वेश्चन आन्सर सिरीज मध्ये आपण आपला नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.